4-4 टाकलं, तसं आमच्याकडे काहीच नाहीये. मालेगाव महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम तटस्थ राहण्याची भूमिका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केली आहे. एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांची खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार एमआयएमनं तटस्थ राहणार असल्याचा निर्णय घेतल्याचं जलील यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेना आणि एमआयएम महापौर पदासाठी एकत्र येण्याच्या आशा सध्या धूसर झाल्यात. कालच मालेगावमध्ये मंत्री दादा भुसे यांनी एमआयएमच्या नेत्यांची भेट घेतली होती आणि आता मात्र एमआयएम तटस्थ राहणार आहे. मालेगावमध्ये आम्ही तटस्थ भूमिका बजावणार आहे. आम्ही कोणाच्याही सोबत जाणार नाही आहे. तर ऑलरेडी हे डिक्लेअर केलेलं आहे आम्ही. तर आम्हाला असं वाटतं की यांच्यापेक्षा हे थोडे कमी आहे, तर त्यांचा फायदा होत असेल तर नक्की आम्ही त्यांना हे मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तटस्थ राहून. अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड करण्यात आलेली आहे, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड झाली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये एमआयएमच्या नगरसेविकेनं आणि उपमहापौर पदासाठी मत दिलंय. यावेळेला भाजप समर्थकांनी जोरदार जल्लोष केलाय. तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली. कोल्हापूरमध्ये महापौरपदी